सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नव्या सखोल चर्चेमध्ये. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित थोडा पारंपरिक वाटेल, पण त्याचा आपल्या या रोजच्या धकाधकीच्या आयुष्याशी असलेला संबंध खरंच थक्क करणारा आहे. नक्कीच. आज आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. त्याचा विषय आहे तथ्य असणारी पथ्ये साधना करताना कशी पाळावीत. आता बघा, साधना किंवा पथ्य हे शब्द कानावर पडले की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? बहुधा एखादी व्यक्ती सर्वसंग परित्याग करून हिमालयात गेलीये. हो ना. किंवा डोळे मिटून बसलीये. अगदी. किंवा मग खाण्यापिण्यावर घातलेली अत्यंत कडक आणि कंटाळवाणी बंधने, म्हणजे अतिरेकी उपासमारीची चित्रे डोळ्यासमोर येतात. बरोबर. तो एक खूप मोठा गैरसमज आहे, मानसिक पातळीवर नेऊन ठेवला आहे. त्यांच्या मते साधना म्हणजे केवळ काही कर्मकांडे करणे नाही, तर ती स्वतःला आतून शुद्ध करण्याची आणि जीवनशैली सुधारण्याची एक अखंड प्रक्रिया आहे. आणि यासाठी लागणारी जी पथ्य आहेत ती अंधश्रद्धेवर नव्हे तर पक्क्या लॉजिकवर आणि विज्ञानावर आधारलेली आहेत. आणि या लेखातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पथ्य या शब्दाची केलेली फोड. मला वाटतं ती खूपच अचूक आहे. हो, मी पण ते वाचत होते. खूप वेगळा विचार येतो. लेखकाने अत्यंत स्पष्टपणे मांडलंय की शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही पातळ्यांवर जे नियम संतुलन राखतात त्यांनाच खऱ्या अर्थाने पथ्य म्हणता येईल. आपण सहसा बघतो की लोक दडपणाखाली येऊन किंवा कुठल्या तरी भीतीपोटी काहीतरी अघोरी नियम पाळायला लागतात. अगदी. म्हणजे वजन कमी करायचंय म्हणून उपाशी राहणे किंवा काहीतरी. हो, पण लेखकाचा याला स्पष्ट विरोध आहे. दडपणातून केलेली कोणतीही कृती, मग ती कितीही चांगली का असेना, ती पथ्य असू शकत नाही. कारण त्यात तुमचा विवेक नसतो. अगदी बरोबर. ज्या क्षणी आपण एखादा नियम लादलेला म्हणून नाही, तर तो आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी कसं काम करतो हे समजून घेऊन पाळतो, तेव्हाच ती साधना खऱ्या अर्थाने काम करते. म्हणजे इथे अंधानुकरणाला अजिबात जागा नाहीये. अजिबात नाही. तर अनुभव आणि विज्ञानाला महत्त्व दिलं आहे. आणि हेच मला या लेखनात खूप वेगळं वाटलं. त्यांनी या पथ्यांचे 4 प्रमुख स्तर सांगितले आहेत. आपण एकामागून एक हे स्तर उलगडून बघूया. नक्कीच. पहिला स्तर आहे शारीरिक आणि दैनंदिन शिस्तीचा. यात आहार आणि दिनचर्येचा समावेश आहे. आता जसा आहार तसा विचार हे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. हो, लहानपणापासून ऐकतोय आपण. पण लेखकाने याचा जो थेट संबंध मनाच्या शांततेशी जोडला आहे तो खूप प्रॅक्टिकल वाटतो. म्हणजे आहाराचे नियम हे फक्त पचनसंस्थेसाठी नाहीत, तर ते आपल्या मेंदूच्या आणि विचारांच्या स्पष्टतेसाठी आहेत. आणि हे आजच्या विज्ञानाला पण धरून आहे. हो, जर आपण विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आजकाल आपण गट ब्रेन ॲक्सेस बद्दल खूप वाचतो. आपल्या पचनसंस्थेचा आणि आपल्या मूडचा किंवा मानसिक स्थितीचा थेट संबंध असतो. अगदी 100%. लेखकाने याच गोष्टीला सात्विक आहार या संकल्पनेतून मांडली आहे. आणि यामागचं जे विज्ञान त्यांनी सुचवलं आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नेमकं कसं काम करतं हे बघा. लेखकाने सात्विक, पचायला हलका आणि ऋतूनुसार ताजा आहार घेण्यावर भर दिला आहे. आता यामागचे तथ्य काय? जेव्हा आपण अति तिखट किंवा प्रचंड तेलकट जंक फूड सारखं जंक फूड किंवा मद्ययुक्त पदार्थांचे सेवन करतो, तेव्हा शरीराला ते पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणजे आपली बॉडी ओव्हरटाईम करायला लागते. आणि या प्रक्रियेत तुमची मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम उत्तेजित होते. अशा प्रकारचा आहार हृदयाचे ठोके वाढवतो आणि शरीरात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करतो. बापरे. म्हणजे आपण फक्त खातोय पण आत एवढं सगळं घडतंय. आता विचार करा, ज्या शरीरात आतूनच इतकी मोठी रासायनिक उलथापालट सुरू आहे तिथे मन शांत कसं राहील? साहजिक आहे, नाहीच राहू शकत. आणि जर मनच अस्वस्थ असेल तर फोकस किंवा एकाग्रता कशी साधणार? त्यामुळेच लेखकानं असं म्हटलंय की आहाराचे पथ्य म्हणजे फक्त काय खायचे हे ठरवणे नाही, तर आपल्या शरीराची ऊर्जा कशा प्रकारे वाचवायची आणि ती योग्य दिशेने कशी वळवायची याचे नियोजन करणे होय. म्हणजे आपण जे खातो ते थेट ठरवतं की आपण कसे विचार करतो. किती भारी आहे हे. आणि यात लेखकानं अजून एक खूप प्रॅक्टिकल मुद्दा मांडलाय, तो म्हणजे अतिरेक टाळणे. बऱ्याचदा आपण पाहतो की लोक डायटिंगच्या नावाखाली किंवा उपासमारीच्या नावाखाली शरीराला प्रचंड त्रास देतात. तो पण एक प्रकारचा अतिरेकच आहे. हो ना. पण लेखकाच्या मते अति खाणे जितके चुकीचे आहे तितकेच अति उपाशी राहणेही चुकीचे आहे. शरीराला आवश्यक तेवढे इंधन योग्य वेळेवर देणे हेच खरे पथ्य. आणि याच शारीरिक शिस्तीचा दुसरा भाग येतो, तो म्हणजे आपली दिनचर्या
किंवा आपलं रुटीन. विशेषतः झोप. अगदी झोप आणि वेळेचं नियोजन. आजच्या आपल्या या 24 तास सुरू असणाऱ्या जगात जिथे रात्री उशिरापर्यंत काम करणे किंवा स्क्रीनसमोर बसणे अगदी नॉर्मल झाले आहे, तिथे लेखकाने झोपेच्या अनियमिततेला साधनेचा सर्वात मोठा शत्रू मानले आहे. हा मुद्दा आजच्या काळात अत्यंत संयुक्तिक आहे, कारण अनियमित झोपेमुळे आपल्या शरीराचं सर्केडियन रिदम किंवा जैविक घड्याळ पूर्णपणे बिघडून जातं. हो, आणि त्याचा परिणाम पुढच्या संपूर्ण दिवसावर होतो. पण मला यात एक गोष्ट खूप आवडली. लेखकाने प्रातःकाळाची म्हणजे पहाटेची वेळ साधनेसाठी सर्वात उत्तम का मानली आहे यामागे एक स्पष्ट तर्क दिला आहे. तो तर्क खूप महत्वाचा आहे. पहाटेच्या वेळी निसर्गात शांतता असते हा एक भाग झाला, पण मुख्य कारण हे आहे की झोपेतून उठल्यानंतर मानवी मेंदू सर्वात कमी कॉग्निटिव्ह लोड खाली असतो. म्हणजे मेंदूवर ताण नसतो. हो, आदल्या दिवशीचे ताणतणाव झोपेमुळे निवळलेले असतात आणि आजच्या दिवसाचे नवीन प्रश्न, ईमेल्स किंवा टार्गेट्स अजून मेंदूत सुरू झालेले नसतात. आपली सिस्टम अजून बूट होत असते. खरंच लॉजिकल आहे, कारण समजा दुपारी 3 वाजता जर कोणी डोळे मिटून शांत बसायचा प्रयत्न केला तर शक्यच नाही. हो, त्याच्या डोक्यात ऑफिसचं राजकारण, EMIचे हप्ते किंवा ट्रॅफिकचेच विचार येणार. खरंय. पहाटे ती सिस्टम एकदम फ्रेश असते. आता आपण या चर्चेतल्या दुसऱ्या स्तराकडे वळूया, आणि मला वाटतं हा भाग सर्वात जास्त विचार करायला लावणार आहे. हा, कोणता? आपण आतापर्यंत अन्नाच्या डाएटबद्दल ऐकलं होतं, पण या लेखनात वाणी आणि विचारांचे पथ्य ही संकल्पना मांडली आहे. डाएट ऑफ वर्ड्स अँड थॉट्स. हो, आपण काय बोलतो याचं देखील एक डाएट असू शकतं ही कल्पनाच खूप भन्नाट आहे. खरोखर. पण प्रॅक्टिकली विचार केला तर आजच्या जगात जिथे सतत मीटिंग्समध्ये बोलावं लागतं, प्रेझेंटेशन्स द्यावी लागतात, तिथे वाणीचं पथ्य म्हणजे नेमकं काय? आपण गप्प तर नाही बसू शकत. हाच तो खरा प्रश्न आहे. लेखकाला इथे न बोलणे अजिबात अपेक्षित नाहीये. मग वाणीचे पथ्य म्हणजे काय, न बोलणे हे समजणे. अच्छा. आपण दिवसभरात जी बोलतो त्यातील किती शब्द खरोखरच आवश्यक असतात याचा कधी विचार केलाय का आपण? खूप कमी. बहुतांश तर आपण उगाचच बडबड करत असतो. अगदी. लेखकाने स्पष्ट केले आहे की कटू बोलणे, सतत तक्रार करणे, असत्य बोलणे किंवा निरर्थक बडबड करणे यामुळे समोरच्यापेक्षा जास्त नुकसान आपले स्वतःचे होते. म्हणजे आपली एनर्जी ड्रेन होते. हो, जेव्हा आपण एखाद्याबद्दल गॉसिप करतो किंवा अनावश्यक वादात पडतो तेव्हा आपली प्रचंड मानसिक ऊर्जा तिथे खर्च होते. यामुळे आपले चित्त मलिन होते आणि मन अशांत राहते. म्हणजे ऑफिसमधल्या गॉसिपमध्ये भाग न घेणे हे सुद्धा एक प्रकारचं पथ्यच आहे तर? 100%. म्हणूनच लेखकाने सत्य, हितकारक आणि अत्यंत मर्यादित बोलण्याला पथ्य मानले आहे. आणि यात रोज काही काळ मौन पाळण्याचा जो उपाय सुचवला आहे तो कसा काम करतो? तो निव्वळ आवाज बंद करण्यासाठी नाहीये, तर मेंदूची ऊर्जा वाचवण्यासाठी आहे. मौनामुळे मज्जासंस्थेला जो आराम मिळतो तो कोणत्याही झोपेपेक्षा अधिक रिस्टोरेटिव्ह असतो, असे लेखकाचे मत आहे. म्हणजे तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर फिल्टर लावणे ही ऊर्जा वाचवण्याची पहिली पायरी झाली. बरोबर. पण शब्दांच्याही आधी येतात ते आपले विचार. कारण मन तर एक अशी फॅक्टरी आहे जी 24 तास चालू असते. हो, थांबतच नाही कधी. विचारांना तर आपण स्विच ऑफ नाही करू शकत. मग विचारांचे पथ्य कसे पाळायचे यावर लेखकाने एक अत्यंत रंजक आणि आधुनिक वाटणारा उपाय दिला आहे. स्वमूल्यमापन. हो, आत्मपरीक्षण. दिवसाच्या शेवटी आपण जसं आपल्या पैशांच्या खर्चाचा हिशोब करतो तसा विचारांचा हिशोब करणे. बरोबर. आणि इथे लेखकाचा दृष्टिकोन खूप तटस्थ आहे. ते असे म्हणत नाहीत की तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊच नाहीयेत. कारण ते तर शक्यच नाहीये. ते मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. अगदी. पण विचारांचे पथ्य म्हणजे त्या नकारात्मक किंवा द्वेषपूर्ण विचारांमध्ये वाहून न जाणे. जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्याच दिवसभरातील कृतींचे आणि विचारांचे त्रयस्थपणे मूल्यमापन करतो तेव्हा आपण स्वतःला पकडतो. म्हणजे एक प्रकारचं ऑडिटच. हो, ऑडिट. अरे, आज मी त्या मीटिंगमध्ये अनावश्यक चिडचिड केली किंवा आज माझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल विनाकारण मत्सर निर्माण झाला. आणि हे स्वतःशी मान्य करणं. हे मान्य करणे म्हणजेच विचारशुद्धी. जोपर्यंत आपण आपल्या मनातला हा रोजचा कचरा साफ करत नाही तोपर्यंत कोणतीही साधना, मग ती योगासने असोत व ध्यान, ती वरवरचीच राहते. अगदी. ही आत्मपरीक्षणाची सवय म्हणजे साधनेचा खरा पाया आहे, असे लेखक ठामपणे सांगतात. हे खूपच डीप आहे. कारण बऱ्याचदा आपण आपल्या चुकांवर पांघरून घालतो किंवा स्वतःला जस्टिफाय तरी करतो. पण स्वतःशीच प्रामाणिक राहणे हे किती कठीण पण महत्वाचे आहे हे यातून समजतं. खरंय.
आता आपण तिसऱ्या स्तराकडे जाऊया, जो बाह्य प्रभावांशी संबंधित आहे. आणि मला वाटते आजच्या आधुनिक जगात हा सर्वात मोठा अडथळा आहे. तंत्रज्ञान. ज्ञान आणि आपला मोबाईल फोन. या प्राचीन वाटणाऱ्या साधनेच्या संकल्पनेत लेखकाने आजच्या काळातल्या सर्वात मोठ्या समस्येला हात घातला आहे आणि डिजिटल विराम म्हणजेच डिजिटल फास्टिंगची गरज सांगितली आहे. हो, मला वाटतं हा मुद्दा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, नाही का? अगदी. आजच्या काळात तंत्रज्ञानाचा अतिरेक हे सर्वात मोठं अपथ्य आहे. अपथ्य, बरोबर शब्द आहे हा. लेखकाने याला खूप गांभीर्याने घेतले आहे. आपण सतत माहितीच्या भडीमारखाली जगत आहोत. म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. हो, सारखं काहीतरी वाचतोय, बघतोय. सोशल मीडियावरच्या एका छोट्या रीलपासून ते ब्रेकिंग न्यूजपर्यंत आपला मेंदू सतत काहीतरी प्रोसेस करत असतो. आणि थांबतच नाही, ते स्क्रोलिंग चालूच राहतं. आणि या सततच्या स्टिम्युलेशनमुळे मेंदूमध्ये डोपामिनचे जे लूप्स तयार होतात ते आपली एकाग्रता पूर्णपणे नष्ट करतात. बापरे. लेखकाचा युक्तिवाद असा आहे की जो मेंदू सतत माहिती पचवून आधीच थकला आहे तो ध्यान किंवा साधनेसाठी लागणारी शांतता कुठून आणणार? म्हणजे मेंदू आधीच धावून धावून दमलाय. अगदी. म्हणूनच साधना करताना किंवा दिवसातील काही ठराविक काळ फोन आणि सर्व प्रकारच्या स्क्रीन्सपासून पूर्णपणे दूर राहणे हा डिजिटल विराम आज अत्यंत अनिवार्य झाला आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा संयम हे आजच्या काळातील सर्वात मोठे आणि अवघड पथ्य आहे. हो, सर्वात अवघड. म्हणजे आपण शरीराचा उपवास करतो पण डोळ्यांनी आणि मेंदूने मात्र सतत जंक फूडच खात असतो माहितीच्या स्वरूपात. छान उपमा आहे आणि ते थांबवणं गरजेचं आहे. आता बाह्य प्रभावाचा दुसरा भाग येतो संगती किंवा आपली कंपनी. आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो तसे आपले विचार बनतात. लेखकाने म्हटलंय की नकारात्मक किंवा अशांत वातावरणापासून दूर राहून सात्विक लोकांची संगत धरावी. पण इथे मला एक प्रॅक्टिकल अडचण वाटते. काय अडचण? जर एखादी व्यक्ती कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल किंवा अशा वातावरणात राहत असेल जिथे आजूबाजूला सतत ऑफिस पॉलिटिक्स, स्ट्रेस किंवा नकारात्मक लोक आहेत, तर तिथे सात्विक लोक कुठून आणायचे? हा खूपच खरा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. नोकरी किंवा घर तर सोडून देता येत नाही ना? अजिबात नाही. आणि लेखकानं यावर दिलेलं उत्तर खूपच सुंदर आहे. ते म्हणतात की सात्विक संगत म्हणजे नेहमी शारीरिक रूपात माणसेच असली पाहिजेत असे नाही. अच्छा, मग दुसरं काय असू शकतं? जर भौतिक जगात सकारात्मक माणसे मिळत नसतील तर सद्ग्रंथांची, चांगल्या पुस्तकांची आणि महान विचारवंतांच्या साहित्याची संगत धरा. अरे वा. आपण जे वाचतो, जे ऐकतो, तो आपल्या मनाचा खुराक असतो. जेव्हा आपण एखाद्या तत्ववेत्याचं पुस्तक वाचतो तेव्हा आपण प्रत्यक्षात त्या व्यक्तीसोबत वेळ घालवत असतो. ही खूप छान संकल्पना आहे. नकारात्मक वातावरणात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक चांगले साहित्य वाचणे, संत वाङ्मयाचं चिंतन करणे ही एक प्रकारची ढाल आहे. ती आपल्याला बाह्य जगातील प्रदूषणापासून वाचवते. हां, उपाय खरंच खूप दिलासा देणारा आहे. म्हणजे चांगल्या पुस्तकांची लायब्ररी हा आपला स्वतःचा एक सात्विक कोपरा असू शकतो जिथे आपण रिचार्ज होऊ शकतो. नक्कीच. चला आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात सूक्ष्म स्तराकडे आलो आहोत. सर्वात कठीण स्तर. हो. लेखकाच्या मते आपण वरची सगळी पथ्य पाळली म्हणजे आपण उत्तम आहार घेतोय, पहाटे उठतोय, मौन पाळतोय, मोबाईलपासून दूर आहोत आणि चांगले साहित्यही वाचतोय. हां. पण या सगळ्यांनंतरही एक खूप सूक्ष्म आणि अत्यंत धोकादायक अडथळा निर्माण होतो. तो म्हणजे अहंकार आणि विशेषतः आध्यात्मिक किंवा सूक्ष्म अहंकार. हा नेमका काय प्रकार आहे? हा या पूर्ण लेखनातील सर्वात महत्वाचा आणि अंतर्मुख करणारा भाग आहे. कसा काय? जेव्हा एखादी व्यक्ती सर्व नियम काटेकोरपणे पाळू लागते तेव्हा नकळत तिच्या मनात एक भावना निर्माण होते. मी इतरांपेक्षा वेगळा आहे अशी. अगदी. मी रोज पहाटे 5 वाजता उठतो, हे बाकीचे लोक किती आळशी आहेत. अरे हो. किंवा माझा आहार किती शुद्ध आहे, मी या सामान्य लोकांसारखा नाही. म्हणजे आपण स्वतःला सुपिरियर समजायला लागतो. बरोबर. लेखकाने स्पष्ट केले आहे की हा जो मी साधक आहे आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, हा भाव आहे तो भौतिक संपत्तीच्या अहंकारापेक्षाही अधिक घातक आहे. का बरं? अहंकार तर अहंकारच असतो ना? कारण तो अत्यंत छुप्या स्वरूपात असतो. भौतिक अहंकार म्हणजे पैसा किंवा सत्तेचा अहंकार लगेच दिसून येतो. पण हा सूक्ष्म अहंकार शुद्धतेच्या आवरणाखाली लपलेला असतो. त्यामुळे तो स्वतःलाही लवकर लक्षात येत नाही. हे तर खूपच भयंकर आहे. लेखकाच्या मते असा अहंकार निर्माण होणे म्हणजे तुमच्या सर्व साधनेवर आणि पथ्यांवर पाणी फिरवण्यासारखं आहे. म्हणजे सगळी मेहनत वाया. हो. कारण साधनेचा मूळ उद्देशच अहंकार नष्ट करणे हा आहे, त्याला नवीन स्वरूपात खतपाणी घालणे नाही. बापरे. म्हणजे आपण ज्या शिडीनी वर चढतोय
तीच शिडी कधीकधी आपल्या गळ्याचा फास बनू शकते. अगदी योग्य शब्दात पकडलात. मग यावर उपाय काय? या सूक्ष्म अहंकाराला कसं रोखायचं? यावर लेखकाने दिलेला उपाय अत्यंत सोपा पण आचरणात आणायला कठीण आहे. तो म्हणजे नम्रता आणि कृतज्ञता. जेव्हा आपण स्वतःला निसर्गाच्या किंवा एका विशाल व्यवस्थेचा एक छोटासा भाग मानतो, तेव्हा अहंकार गळून पडायला मदत होते. म्हणजे मी काहीतरी खूप महान करतोय हा विचार बाजूला ठेवायचा. हो, आपण जी काही साधना करत आहोत ती स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी नसून स्वतःला अधिक पारदर्शी आणि समजूतदार बनवण्यासाठी आहे, ही जाणीव सतत जिवंत ठेवणे. खरंच खूप प्रगल्भ विचार आहे हा. समर्पण भाव ठेवणे हेच सर्वात मोठे आणि अंतिम पथ्य आहे. नियम पाळण्याचा ताठरपणा नको, तर त्यातून येणारी सहजता हवी. वाह, खूपच सुंदर. तर या संपूर्ण साहित्याचा आणि आजच्या आपल्या या चर्चेचा निष्कर्ष काय निघतो? लेखकाने ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी मांडल्या आहेत त्यावरून हे स्पष्ट होते की ही तथ्याधिष्ठित पथ्ये म्हणजे जुनाट कर्मकांडे नाहीत. अजिबात नाही. हा आपल्या शरीराचा, मज्जासंस्थेचा आणि मानसशास्त्राचा एक अतिशय प्रगत अभ्यास आहे. बरोबर. शरीर, मन आणि बुद्धी यांचे संतुलन साधत स्वतःच्याच विचारांवर लक्ष ठेवून जर आपण ही जीवनशैली स्वीकारली तर ती अजिबात कंटाळवाणी वाटणार नाही. उलट ती आपल्याला एका अत्यंत स्पष्ट आणि शांत आयुष्याकडे घेऊन जाईल. अगदी बरोबर. आणि या ज्ञानाचा उपयोग फक्त अशी चर्चा करण्यापुरताच मर्यादित राहू नये. हो, प्रॅक्टिकली वापरायला हवं. आपण आपल्या दैनंदिन धक्काधकीच्या आयुष्यात ताणतणाव कमी करण्यासाठी याचा नक्कीच वापर करू शकतो. एकदम सगळे नियम पाळणे शक्य नसते आणि तशी गरजही नाही. मग सुरुवात कुठून करायची? आपण अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू शकतो. उदाहरणार्थ, रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 तास डिजिटल विराम घेणे. म्हणजे फोन बाजूला ठेवणं. हो. किंवा दिवस संपताना फक्त 5 मिनिटे शांत बसून स्वतःच्या विचारांचे तटस्थपणे मूल्यमापन करणे. जेव्हा आपण या छोट्या गोष्टी प्रत्यक्ष आचरणात आणतो तेव्हाच या ज्ञानाचे खऱ्या अर्थाने रूपांतर अनुभवात होते. नक्कीच. आपण यातील काही गोष्टी आजपासूनच लागू करून पाहू शकतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण शारीरिक आहारापासून ते विचारांचा डाएटपर्यंत अनेक नव्या गोष्टी शिकलो. हो, खूपच छान चर्चा झाली. पण जाता जाता या साहित्यावर आधारित असा एक विचार मी इथे सोडून जाऊ इच्छिते, जो आपल्याला थोडा अस्वस्थ करू शकतो, पण ज्यावर आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. आपण मगाशी डिजिटल फास्टिंगबद्दल बोललो. आपण कदाचित आपला फोन बाजूला ठेवून डोळे मिटून बाह्य जगाचा सगळा कोलाहल शांत करू. बरोबर. पण ज्यावेळी खऱ्या अर्थाने मौन पाळून आपण स्वतःच्याच मनासमोर उभे राहू, तेव्हा आतून येणाऱ्या पहिल्या, कच्च्या, खऱ्या आणि कदाचित भयानक वाटणाऱ्या विचाराला सामोरे जाण्याची आपली खरोखरच तयारी आहे का? खूपच गहन प्रश्न आहे हा. याच एका गहन प्रश्नासोबत आजच्या या सखोल चर्चेची आपण इथेच सांगता करूया. आपण सर्वजण यावर नक्की विचार करू. वेळात वेळ काढून ही चर्चा ऐकल्याबद्दल आणि या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.